होमिओपॅथी, BAMS, MBBS, पोस्ट ग्रॅज्युएशन, कुठली कॉलेजेस आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत, कितीला ॲडमिशन कुठं बंद होती, काय प्रोसिजर आहे, फी किती, स्ट्रक्चर काय आहे, सगळ्या गोष्टीचं यांना नॉलेज आहे. या आपल्या हॉस्पिटलच्या व्यवसायाबरोबर ते विद्यार्थ्यांना म्हणजे काउन्सिलिंग पण आणि परत प्रोफेशनल किती पद पाहिजे, कशा पद्धतीनं जायला पाहिजे, ही सगळी माहिती यांच्याकडे आहे. आणि स्वतः इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करतातही पूर्णपणे. एखाद्याला वाटलं मला इतर बघून द्यायचं आहे, ही ॲडमिशन पाहिजे, त्यासाठी सुद्धा ते सगळी मदत करतात. तर त्याच्यानंतर तुम्हाला काही हे असेल तुम्ही इंडिव्हिज्युअली नंतर हे करू शकता. पण आज ती माहिती आणि नीट परीक्षेसंदर्भात सुद्धा ते जो आता आपल्याकडे कमी वेळ राहिला आहे, स्कोअर जास्तीत जास्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात एक्झामिनेशन काउन्सिलिंग पण आणि प्रोफेशनल काउन्सिलिंग पण, अशा दोन्ही प्रकारचं काउन्सिलिंग आज ते आपल्याला देतील. कारण आता इथून पुढं राहिलेले जे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याला हे करायचं आहे, त्यातून आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी त्यांच्या मागच्या आठवड्यात बोलणं झालं, मग त्याला सांगितलं की तुम्ही या, आपण सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हे अशा पद्धतीचं एक व्याख्यान इथं ठेवूया. ते व्याख्यान होईल, मग तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तेही विचारा. आणि नंतर कुणाला इंडिव्हिज्युअली काही जाऊन भेटायचं असेल, रिझल्ट नंतर भेटायचं असेल, त्यांच्याकडे सगळी पूर्ण माहिती आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही ते मार्गदर्शन त्यांचं घेऊ शकतो. त्यासाठी आज आपण त्यांना एकदा बोलवलेलं आहे. I would like to request him now to start his speech and guidance. एका आदर्श संस्थेमध्ये तुम्ही 2 वर्षातून ॲडमिशन घेतला. मी ज्या शिक्षक म्हणजे साधारणतः मी विद्यार्थी 1994ला मी स्टुडंट होतो. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेता त्यावेळेस निश्चित आपल्या जीवनाला काहीतरी उद्देश घेऊन आले, बरोबर. आता मी फक्त लेक्चर मी बोलायचं तुम्ही ऐकायचं असं नको करायला. खूप छानपैकी आपल्याला एक अर्धा 1 तासाचं सेशन चालवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता करिअरच्या एका अशा मोडवरती येऊन थांबलेलो आहे की वेगवेगळे मार्ग आहेत. खरं बघायला गेलं तर आपल्या पालकांच्या एवढ्या मोठ्या इच्छा, मी लहानपणापासून शिकलो, पहिल्यांदा पाठी घेऊन शाळेत गेलो, पहिलीत गेलो, स्कोर वाढवला, जास्तीत जास्त अभ्यास करायला गेलो, 10वीमध्ये खूप चांगला स्कोर मिळाला, चांगल्या संस्थेमध्ये ॲडमिशन मिळालं. त्या ॲडमिशनमध्ये आपण आलो, इथे सगळे टीचर्स आहेत, आपले सगळे टीचर्सचा आता खच लावून आपल्याला शिकवलं. आणि आज आपण 1-2-3 महिन्यामध्ये एका मोठ्या जे आपल्याला नीट जे म्हणतो आपण नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, बरोबर. मी नीटसाठी सगळे ना प्रिपेअर होणार आहे, बरोबर. आता मी थोडंसं तुम्हाला छोटे प्रश्न विचारतो की 90% वरती असणारे किती मुलं आहेत? 90% वरती असणारे किती मुलं आहेत? 10वीला 90% जास्त असणारे अशी मुलांची संख्या जरा हात वर करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा 10वी पर्यंतची एक्झाम आणि आत्ताची परीक्षा याच्यामध्ये कसा फरक आहे ते मी सांगतो. आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहित होतो आपण, म्हणजे एखादं ग्रॉसली लिहायचो, जेवढे मथळा आपल्याला जेवढा मॅक्सिमम यायचा त्याच्यानुसार तुम्हाला 4 मध्ये रेटिंग म्हणून तुम्हाला मार्क्स मिळायचे, बरोबर. आता इकडे तसं नाही. नीटमध्ये ज्यावेळेस तुम्हाला आता थोडंच मी नीटमध्ये कसं स्कोअर करायचं ते थोडक्यात सांगतो, पण नंतर पुढच्या भागाला, बरोबर. आता आपल्याला प्रत्येकाला नीटला सामोरं जायचंय, बरोबर. नीटला सगळ्याला सामोरं जायचंय, त्यानंतर CETला सामोरं जायचंय. एक्झामच्या 3 तासामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज डोक्यामध्ये विचार आहे की मी कुठल्या एखाद्या MBBS कॉलेजला ॲडमिशन घेईन आणि तो माझा सोन्याचा दिवस असेल. आणि त्या दिवसाच्या जी मूळ सुरुवात होणार आहे त्या नीटच्या एक्झाम दिवशी असणार आहे. मी सेंटरमध्ये जाणार आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये रात्रंदिवस केलेला अभ्यास मला फक्त 3 तासात उतरवायचा. म्हणजे थोडंसं बरं कसं केलं, म्हणजे बऱ्याच वेळा काय व्हायचं की तिकडे 6 विषयामध्ये एखाद्यामध्ये स्कोर, छोटी माझी गोष्ट सांगतो, मला 148 मार्क 10वीला आहे, आमच्याकडे 300 10वीला मार्क, आणि इतर मराठीला 66 मार्क. पण ते काय व्हायचं की जो 48 मार्क 148 म्हणजे 300 148 तो 98-99 झाला. त्यावेळेस तुमच्या एवढा स्कोर मिळत नव्हता, आमच्याकडे कमी असायचं. मला वाटतं 10वीला 88 मार्क होते. तर हा जो स्कोर असायचा म्हणजे
148 मार्काचा स्कोर आणि इतरांमध्ये कवरच होत नव्हता, त्यामुळे मला पहिला नंबर यायचा. पण आता तसं नाही. आता आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला वेटेज आहे, म्हणजे एखादा चॅप्टर आहे त्याला वेटेज दिले, त्याच्यामध्ये तेवढे क्वेश्चन्स येणार आहे. म्हणजे तुम्हाला खूप एखादा छान चॅप्टर येत असेल तर त्याला 2च येणार, त्यामुळे तुम्हाला 8च मार्क झाले. आणि तुम्हाला दिलेले ते नीटचे जे हे आहे ते सगळी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रच. बघा असं कधी असते का प्रश्नपत्रिका एक वेगळी आहे आणि आपल्या हातात असते उत्तरपत्रिका. तुमच्या हातात फक्त एक कागद दिलाय कोरा, काहीच नाही, आणि प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सगळी आपल्या समोर आहे. म्हणजे त्याच्यामधलंच एक उत्तर आहे. आणि खरंच बघायला गेलं तुम्ही, आता एक्झाम देताय तुम्ही सगळे, खरंच बघायला गेलं तर 4च्या 4 प्रश्न बरोबर आहे. बरोबर आहे, म्हणजे 4च्या 4 प्रश्नांची उत्तरं जे चॉईस आहेत, मल्टिपल चॉईस, ते सगळेच बरोबर आहेत. वाटतं आपल्याला यातून काय निवडायचंय की जे एक्झॅक्ट बरोबर आहे ते उत्तर काढायचं. खरं पाहता आपण जर एखादी प्रश्न वाचला आणि प्रश्नाचं उत्तर बघायला गेलो तर आपण का जमलिंग होतो. आपण 2 वर्षभर अभ्यास केलाय आणि आपल्या सरांनी इतकं डीपमध्ये शिकवलंय, एनसीईआरटी मधला सगळा स्टडी केलाय, आणि तरी सुद्धा आपल्याला काय होतं जमलिंग होत आहे. बरं मला सांगा लास्टची टेस्ट कधी झाली? कालच झाली. बरोबर, त्याचा रिझल्ट आलाय का आपल्याकडे? ती किती पैकी होती? 7 सिरीज पैकी. बरोबर, 7 सिरीज मधले आपल्याला 45, 45, 90 क्वेश्चन्स असतात. परत 360, 180, 180 ह्याच्यामध्ये स्कोर मध्ये 720 आपलं एक मिशन असलं पाहिजे. बरोबर, बघा आता काल टेस्ट झाली. मला फक्त आता तुम्हाला कालचा लाईव्ह सेशन मी आज घ्यायला लागलो. त्याच्यामध्ये सगळे बरोबर आले असतील असं किती जणांना वाटतंय? हात वर करा. 180च्या 180 प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आले असतील माझे, असे किती जणांना वाटतंय? डिस्कशन पण झालं, त्याला कळलं. बरोबर. आता बघा काल तुमची एक्झाम घेतली, काल एक्झाम घेतल्यानंतर कुणाला 320 मार्क पडले, कुणाला 480 मार्क पडले, कुणाला 570 मार्क पडले, कुणाला 60 मार्क पडले, कुणाला 120 मार्क पडले. हे कालचं गुणांकन आहे. आजचं गुणांकन काय पाहिजे होतं? म्हणजे बघा तुम्हाला नंतर पुस्तक आहे, शिक्षक आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, ही सगळी अवेलेबलची साधन आहे. मग जर काल झालेला पेपर तुम्हाला घराच्या बाहेर सोडल्यानंतर तुम्हाला रिकामं कोणी हातपाय बांधून ठेवलेलं नव्हतं, तरी सुद्धा त्या पेपरला आज मी तुम्हाला वाटप करतो आणि आज पुन्हा गुणांकन करतो, तरी पण आपण 720ला जात नाही. म्हणजे एखाद्या रोडवरून जाताना जर एखाद्या रोडला कुठेतरी एखादा दगड असेल आणि तो ठेचकाळला, आपल्या नखाला जखम झाली, आपण मोठ्याला ओरडायला लागतो की अरे बाबा, पण ते दगड आपल्याला काय सांगतो की बाबा अशीच असंख्य दगड पुढे असू शकते, तू पुढे बघू. हे जर आपण नाही करायला गेलो तर काय होते? अशा एक्झाम घेण्याचा, कालच्या टेस्ट घेण्याचा, सरांनी एवढं शिकवायचं, खूप साऱ्या टेस्ट तुमच्या घ्यायच्या, रोज टेस्ट घ्यायचा. काल 320 पडले, आज 340 पडले, चांगला स्कोर झाला. अरे तुझे गेले किती? मिशन 720. मला 720 मार्क पडले पाहिजे, मला 100 मार्क पडले पाहिजे आणि 100 कडे मी वाटचाल करेन. ही पहिल्यांदा गोष्ट. मी भाषण वगैरे काय करत नाही, खरोखर सांगतो. काल दिलेला पेपर आज किती जणांनी सोडवला? सरांनी परत शिकवलं, बरोबर, शिकवून सुद्धा तोच पेपर मी आज तुम्हाला वाटप करतो आणि आता तुम्ही द्या पेपर. सगळ्यांना 720 पडतील. किती जणांना वाटतं की मला कालच्या पेपरला आज सगळे जास्त 720च्या 720 मार्क पडतील? हात वर करता, हात वर करा. काल दिलेल्या पेपरला, काल पेपर किती वाजता सुटला? 1 वाजता सुटला. 1 वाजल्यापासून आज सकाळपर्यंत तुम्ही इथं येईपर्यंत रिकामी होता, अभ्यासाला वेळ होती. आपल्याकडे सगळं मटेरियल अभ्यासाच आहे, इंटरनेट आहे, कॉम्प्युटर आहे, किंवा सगळं अभ्यास, सगळं शिकवायला शिक्षक आहेत, ओपन आहे, मोबाईल आहे, सगळं आहे. सगळ्यांना विचारत होतो. मग सगळ्यांना 180 प्रश्नाची उत्तरं आजपर्यंत यायला पाहिजे. सुद्धा आज नाही मिळेल, उद्यापर्यंत यायला पाहिजे, आठवड्यापर्यंत. काल दिलेल्या पेपरच्या मार्कला मला 320 मार्क पडले, परंतु एक आठवड्यानंतर तोच पेपर दिला तर मला 720 पडले पाहिजे. असं प्रत्येकाला 720 केलं तर तुला 720 कशाला पाहिजे? एकच आपण सगळे 720 मिशन 100 सगळेजण 720 ला गेले. हे होत आहे का? अवघड झालं. हे तर तुमच्या टेस्ट सिरीज घेतल्या जातात, म्हणजे छोट्या छोट्या टॉपिक वरती टेस्ट सिरीज घेतल्या जातात आणि त्या टेस्ट वरती तुम्ही अभ्यास करता. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मार्क्स पडतात आणि मार्क्स पडल्यानंतर आपण होऊन जातो. 620 मार्क पडले, 540 मार्क पडले. अरे चुकले किती?
हे चुकलेलं तिकडे आला तर काय उपयोग? हे आलेलं मध्ये एक पण नाही आला, काय उपयोग आहे? म्हणजे याचा अर्थ असा की कालचा पेपर हा आज म्हणजे सगळ्या टेस्ट सिरीज मध्ये जर सगळ्यामध्ये 720 मार्काचं जर आपल्याला परफेक्ट यायला लागलं तर शेवटची परीक्षा अवघड आहेच नाही, 100% नाही. इकडे ज्या सरांनी आपले एवढं सुंदरपणे शिकवून त्यांनी चांगले चांगले क्वेश्चन्स काढले, एनसीईआरटीच्या डेप्थ मध्ये डेप्थ मध्ये जाऊन एक एक गोष्ट एवढी चांगल्या पद्धतीने शिकवली आणि एवढे अवघड क्वेश्चन्स काढण्याची तयारी ठेवली. मग हे अवघड क्वेश्चनची जर प्रश्नाची जर उत्तर आपली परफेक्ट झाली तर नीटची जी फायनल एक्झाम आहे ती 100% सोपी असते. कशाला रिपीट करावं लागते? 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला परिश्रमच करायचा, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कष्ट 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 कष्टच करावं. आता फक्त एकच विषय, दुसरं काही नाही. मला दिवस रात्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. चुकलं तर कुठं चुकलं? बऱ्याच वेळा टार्गेट असते, समोर एखादं कबूतर असते किंवा हे त्याला बंदूक घेतो आणि उडवतो आणि आपण म्हणतो थोडक्यात उडलं. काय बघायला थोडक्यात उडलं? काय बघायला? आपलं टार्गेट काय ते शिकार करायचं. शिकार करण्यासाठी आपण आलो आणि शिकार करत नाहीये आपण, नुसतं बंदुकीची गोळी आपली बायकडे गेली. दुसरा महत्वाचा मुद्दा आला की आपल्याला जो कॉन्फिडन्स आहे की नेमबाजीमध्ये परफेक्ट होतो, तो कॉन्फिडन्स पहिल्यांदा नाही सांगणार. म्हणजे पहिल्यांदा हरलो की ह्याच्यामध्ये काय काय नुकसान झालं बघा. म्हणजे माझा कॉन्फिडन्स कमी झाला, ते समोरचं टार्गेट तर अचीव झालंच नाही, परंतु माझ्यामध्ये जी उमेद आहे, माझ्यामध्ये जी हिंमत आहे, माझ्याकडे जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स कमी झाला. तो कॉन्फिडन्स कुठे बाजारात विकत येत नाही आणि तो कॉन्फिडन्स आला नाही, तो कमी झाला नाही. आणि जर कमी नाही झाला तरच आपण कुठेही टार्गेट बघा. बऱ्याच वेळा एखाद्या खूप उंच एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या शाळा आपल्या किंवा कितीतरी मंदिराची शाळा इथं पोहोचायचे आपलं टार्गेट आहे, त्या टार्गेटवर जाण्यासाठी एकदम उडी मारतोय ना, एक पावलानं जातोय. पण एक पावलाने वरती जात गेलो आपण, इथं पोहोचलो, एकदम उडी मारलं तर आपला हातपाय पडतो, हातपाय मोडतील वगैरे. तर हे जे टार्गेट आहे हे अचीव करण्यासाठी मला प्रत्येक पायरी चढावीच लागेल, चढावीच लागेल. आपल्याला हारायचं नाही. हारणाऱ्या संस्थेमध्ये आपण आलोच. जर हारणारा असेल, मानसिक एखाद्या रणांगणामध्ये उतरायचं असेल तर पराभवाची मानसिकता घेऊन जर तुम्ही उतरला तर विजयाची आशा ठेवणं गैर 100%. बरोबर. पहिली गोष्ट आपल्याला स्कोर मिशन 100 मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घरी आल्यानंतर तरी निदान सगळ्या प्रश्नाची 180% उत्तर आलीच पाहिजे. तो रात्री झोपेत उठवलं माझ्या आईनं तरी सुद्धा आलं पाहिजे. हे ज्यावेळेस आपल्यामध्ये त्यावेळेस आपण टाळलं. बघा बघा किती बघा तिकडेच का जातात, कोट्याला जातात, इकडे जातात, एक दुसऱ्या मोठ्या चांगल्या संस्थेमध्येच का येतात, इतर बाकी छोटे छोटे संस्थेमध्ये काम होत नाही सगळं. तर ह्या डेप्थ पर्यंत आपण जात नाही. आपल्याला कष्ट करण्याची तयारी कमी झाली. वरचेवर एकदम लिहायचं नाही. थोडक्यात अरे लिहा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहा. किती जणांनी आतापर्यंत चुकलेल्या प्रश्नाचं उत्तर 10 वेळा लिहिले? एक प्रश्न आहे त्याचं उत्तर चुकलं आपल्या टेस्ट सिरीज मध्ये, ते उत्तर 10 वेळा लिहा ना. लिहितो, वाचतो, परत वाचतो, 3 वेळा होतंय, परफेक्ट लक्षात येतं. कधीतरी वर्गात उशिरा आला म्हणून शिक्षकांनी त्यावेळेस छडी मारतं आणि छडी लावल्यानंतर आपले हात लाल होतो, त्यामुळे ते दुखत आहे की मी उशिरा आल्यामुळे मला छडी बसली, त्यामुळे मी उशिरा झाला. आपल्याला एकाकी सोडलं पाहिजे, आधार नसला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला आधार नाही म्हणून त्यावेळेस तुम्ही पाण्यात सोडा, त्यावेळेस तुम्ही पोहायला शिकणार आहे. 100% शिकणार आहे. माझा वडील शेजारी, माझा मोठा भाऊ शेजारी, मला मोठी मोठी संस्था सोबत आहेत, ही सगळी मला मदत करतील. कुणीही मदत करणार नाही तुम्हाला. 3 तासामध्ये तुम्हाला कुणीही मदत करणार नाही. फक्त मदत करेल तो आपण या 2 वर्षांमध्ये केलेला अभ्यास. आणि या अभ्यासाच्या डेप्थ पर्यंत, डीप पर्यंत गेला पाहिजे. प्रत्येकाचं ऍक्युरेट उत्तर महत्वाचं आहे. कितीतरी वेळा आपण जिकडे तिकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस सांगतो माझं थोडक्यात नंबर, थोडक्यात नंबर. थोडक्यात का जातो? 4 मार्काचे प्रश्न, 4 मार्काचे प्रश्न. बघा आता मुद्द्याकडे येतो. आपल्या सगळ्यांचं टार्गेट काय असते रे? सगळ्यांचं टार्गेट पहिल्यांदा एमबीबीएस ला मिळालं. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा एमबीबीएस नाही मिळाला, आपण दुसरे पर्याय शोधतो. बरोबर. त्याच्यामध्ये काय टार्गेट असते? मौलाना आझाद दिल्ली, एम्स दिल्ली, एम्स पहिल्यांदा येतं. एम्सची एक एक्झाम असायची अगोदर, ह्या वर्षी बंद झाली. तरी हे एम्सची एक्झाम मी क्रॅक करेन आणि मला एम्स मध्ये ऍडमिशन मिळेल.
एम्स मध्ये किती फी आहे MBBS ला माहिती आहे? आपल्याला सगळं देऊन दाखवण्यासाठी 2100 रुपये द्यायचे. मी सांगणार नाही आता सगळं, म्हणजे पुढे सगळं अनुषंगाने सांगणारच आहे की आपल्याला MBBS पासून ते D.Pharm पर्यंत, एम्स MBBS पासून ते प्रायव्हेट D.Pharm पर्यंत किती खर्च येणार आहे आणि किती मेरिट लागणार आहे हे पण त्या अनुषंगाने सांगणार आहे. बघा, पहिल्यांदा आपण टार्गेट ठेवलं मिशन 720. शिक्षकाला झोपू देत नका रे. कशाला झोपू देता? मी नाही झोपत, तुम्हाला पण नाही झोपायचं. रात्री 2 वाजता फोन केला, सर मला समजेल. बऱ्याच वेळा आपण विचारायला जातो, सरने सांगते बरोबर आहे का? सरांना वाटेल की मला काय त्याला थोडं डच वाटत नसतील, मला होय समज. कशाला म्हणतो? तुला खरं समजलं ना? समजलंच पाहिजे, 100% समजलं पाहिजे. तुला रात्री झोपेतल्या वडिलांना विचारलं तरी त्याचं उत्तर आलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना कामाला लावा. आपण काय करतो, ज्यावेळेस नवीन आपला विद्यार्थी जातो, त्यावेळेस नीटच्या एक्झामसाठी, जे एक्झामसाठी ज्यावेळेस 11वी-12वी एक्झामला ऍडमिशन घेतो, अभ्यास प्रिपरेशनला करायला जातो, त्यावेळेस आपण एकटं नसतो. आपलं संपूर्ण कुटुंब जेईच्या एक्झामला गेलं पाहिजे. हे सगळं तुम्ही पालकाला कामाला लावा. आता खरं पालक पाहिजे, हे पालकाला तुम्ही कामाला लावा. बाबा आई मी सांगतोय ते करतोय ते बरोबर आहे का? तू फक्त पैसे भरले शाळेमध्ये, मला जा म्हटले, पुस्तक घेऊन दिलं, मी बॅग घेऊन आलो, एवढ्या वेळास ते अभ्यास केला, संपलं, असं नाही. तुमचं पण काम आहे. तुम्ही माझ्या मला आईचं वडिलांचं शिक्षणच नाही काय, ते काय करू शकतील? करू शकतात, तेच सगळं करू शकतात. बाबा झालं पेपर, वाचलं, किती मार्क पडले दाखव बघू. एवढेच का मार्क पडले? ते पोरग नाही का, ती पोरगी नाही का, तिला किती पडले? ती आफताब नाही का, ती ही नाही का, तिला 720 पडली. तुला काय टेस्ट पडली 320? एवढं विचारू शकते? काय झालं माहिती का, मोठ्या मोठ्या माणसांचा, आपल्या शिक्षकांचा धाक कमी झाला. आपल्याला धाक कमी झाले, कमी मार्क पडले. कधी आपल्याला वाईट नाही वाटत, कधी शरम नाही वाटत, आपल्याला कमी मार्क वाटलं पाहिजे, घाबरलं पाहिजे. आता सर आहेत, मोठी सर आहेत, टीचर आहेत, त्यांच्या समोर आपल्याला 120 मार्क पडले, 340 मार्क कमीच धरले. मी 720 पेक्षा कमीच धरतो. 720 पेक्षा ज्याला मार्क कमी पडते ती सगळी कमीच मार्क आहे. मी 720 मध्ये बरोबर मार्क. आपण टार्गेट ठेवलं पाहिजे. बघा, बऱ्याच वेळा काय म्हणायला जाते की ज्याचं ध्येय छोटा आहे, ज्याचं ध्येय छोटा आहे तो क्रिमिनल आहे, त्याच्या आयुष्यासाठी गुन्हेगार आहे. ध्येय छोटं ठेवू नका, मोठं ध्येय ठेवा, परंतु मानसिक रोगी बनू नका. मानसिक रोगी म्हणजे काय? एखादं ध्येय गाठायचंय मला, त्याच्यासाठी मी प्रयत्न केला 2 वर्ष आणि त्याच्यामध्ये पराकोटीचा प्रयत्न केला, माझ्या शिक्षकांनी प्रयत्न केला, माझ्या बिल्डिंगने प्रयत्न केला, माझ्या पेनने प्रयत्न केला, माझ्या पेनने प्रयत्न केला, माझ्या पेपरने प्रयत्न केला, माझ्या प्रत्येक गोष्टीने प्रयत्न केला आणि मी पेपरला सामोरं चाललो. सगळा कॉन्फिडन्स हाताशी घेऊन, ही सगळी स्टोरी आपल्या पाठीशी घेऊन पेपरला चालत आहे. लोकांना वाटलं पाहिजे की चालले कुठल्या तरी जाऊन, हातात ढाल आहे, एक हातात तलवार आहे, सगळं कसला विषय असू दे, मी 100% विजय मिळवणार आहे, जाणार आहे. ह्या 3 तासामध्ये क्रॅकच करून येईल. 720 कुठले आले? 100% 720 ला मिळाले. अशा प्रकारच्या कॉन्फिडन्सने जा. कसलाही मानसिक रोग, हे सगळं सांगितलं होतं 2 वर्ष. 2 वर्षात काय काय करायचं हे तर सगळं आपल्या लक्षात आलंय. सरांनी सांगितलं, मी सांगितलंय, तुम्ही स्वतः पण ठरवलं. परंतु पेपरला जाताना एकदम रिलॅक्स जा. मी जे काय करायचंय माझ्या परीनं जेवढी शक्तीपणाला लावून मी केला अभ्यास, बस. आता मी काही गोंधळ जाणार आहे. 3 तासामध्ये शांत डोकं ठेवून प्रत्येक 1-1 मिनिट आहे. पहिल्यांदा बायोलॉजी सोडवा, बायोलॉजी सोडला म्हणजे 180 प्रश्न असतात, 90 प्रश्न असतात, ते 360 पैकी असते. त्याच्यामध्ये आपला 40 ते 45 मिनिटात आपल्याला बायोलॉजी संपला पाहिजे. 3 तासाचं टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट चुकला तर सगळं संपलं. कारण परत 40 1 वर्षानंतर आहे, रिपीट झाल्यानंतर सुद्धा चालतं सगळं, परंतु आपल्याला कॉन्फिडन्स कुठल्या बाजारामध्ये विकत मिळत नाही. त्यामुळे कॉन्फिडन्स आपला कमी होतो आणि कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळे सक्सेस रेट कमी होतो. रिपीट आपण करू, पुढच्या वेळेस बघू त्याचं. पण आता मी ह्या 3 तासामध्ये 100% 2 वर्षामध्ये जेवढं काही माझ्या शिक्षकांनी मला दिलंय ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा काय सोडवणार आहे तुम्ही? बायोलॉजी सोडवणार आहे. कशामुळं? इकडे काही चॉईसच नाही चुकायचं. बरोबरच आहे, हे असं म्हटलं तरी असंच उत्तर आहे. त्यामुळे तुम्हाला पहिला कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. फिजिक्स सगळ्यात शेवटी घ्या.
फिजिक्स सगळ्यात सोपा, चांगला, उत्कृष्ट आणि बुद्धी वापरल्यानंतर जास्तीत जास्त स्कोर येणारा सुंदर विषय. बरोबर, ते आपण शेवटी पहिल्यांदा बायोलॉजी सोडू. बायोलॉजीला 45 मिनिटं सोडू. बघा, आपण खूप वेळा काय ठरवतो, 180 प्रश्न आहेत, 180 मिनिट आहेत आणि प्रश्न किती आहेत, 180 आहेत, एका मिनिटाला एक प्रश्न. असं नाही. बायोलॉजीचे 90 प्रश्न तुम्हाला 40 मिनिटात सोडतात. बरोबर. राहिले किती मार्क, 140. 140 मिनिटांमध्ये तुम्हाला केमिस्ट्री घ्यायचं आहे. केमिस्ट्रीला आपण 45 प्रश्नासाठी एक 50 मिनिट घ्यायचे. दरम्यान सगळं हे जवळपास 70%, 70-75% नीटचा पेपर हा पहिल्या 100 मिनिटात संपला पाहिजे, पण प्रयत्न करायचा. आणि तिथून पुढे राहिलेला 80 मिनिटं हे आपण फक्त फिजिक्ससाठी. त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स असतात आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये वेळ लागतो आणि एखादा अवघड झाला, ऑप्शन पुढे जावा, आपला माणूस ढळू देऊ नका, आपला माणूस ढळू देऊ नका. हे अवघड गेला, 2 अवघड, 3 अवघड गेलं, अरे जाऊ दे, 4-3 अवघड गेले ना. राहिलेले आणि 42 प्रश्न आहेत. ह्या 42 मध्ये मॅक्झिमम उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चॉईस द्या. तुमचा अभ्यास जर दरम्यान 550च्या लेवलला गेलेला असेल तर तुम्ही लावलेला अंदाज सुद्धा 95%, 80% खरा ठरतो. जो मुलगा 120च्या 200च्या आत असतो आणि जो चॉईस देतो त्याची चुकण्याची प्रोबॅबिलिटी ही मच मोर आहे. पण तो जर विद्यार्थी 550च्या रेंजमध्ये असेल आणि त्याने जरी समजा तुक्का लावला 4 मधला 1, तर त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. बरोबर. ज्यांचा स्कोअर 100-200 होणार आहे त्यांनी समजा नका करू, थोडं सोडू नका, तेवढंच म्हणजे सोडून द्या. पण ज्यांचा स्कोर 550 आहे, ज्यांचा स्कोर 500च्या वर जाणार, ज्यांचा स्कोर 450 वर जाणार, त्यांनी अंदाज बांधायला काय हरकत, संपूर्ण पेपर सोडा. ज्याच्यातलं काहीच माहित नाही आणि आपल्याला 100% चुकते असं वाटलं, ती सोडून द्या. म्हणजे आपला 1 मार्क आपण वाचतो. एक मार्क वाचवणं जसं कमवणं, बचत हाच इंकम आहे. तुम्ही 1 मार्क वाचवला तर आपला मार्क कमवण्यासारखा झाला आहे. जाऊ दे. आता आपण पुढच्या मुद्द्यावर. आपण आता पेपरला बसलो, पेपर सोडवला, पेपर सोडून बाहेर आलो, बरोबर, संपला. मी 2 वर्ष खूप टेन्शनमध्ये घालतो. ते कोणतरी डॉक्टरांना आलं होतं, त्याने तर खूपच टेन्शन दिलं बाबा आणि आम्हाला अगोदर बोलणं चांगलं चाललं होतं, पण त्यानं आमच्या डोक्यावर एवढा मोठा भार दिला की मला असं डोक्याला ओझं झालं होतं. हे ओझं आता माझं सगळं. आता टेन्शन घ्यायचंय का, संपलं रे बाबा, काय टेन्शन नको. आता रिलॅक्स रिलॅक्स. जगाच्या पाठीवर असे काही क्वेश्चन्स असतात की त्याचं सोल्युशन आपल्या स्वतःकडे असतं. एखादा प्रश्न आपल्याकडे आला, त्याचं सोल्युशन माझ्याकडे, माझ्या मित्राकडे, एखादी हुशार मित्र मैत्रिणीकडे, तिच्याकडे, त्याचं सोल्युशन त्याला नाही सापडलं, माझे टीचर्स आहेत, एडुकेशन सर आणि त्यांची सर्व टीम आहे, त्यांना प्रश्नाचं उत्तर विचारा. त्याच्या पलीकडे आई वडील तर आपले आहेत, त्याच्या पलीकडे उत्तरच येईना म्हणलं आपण इंटरनेटवर टाकतो आणि इंटरनेट कधी कधी घुटमळतो आणि उत्तर देत नाही. त्यावेळेस एक जगात इंटरनेट आहे आणि ते इंटरनेट म्हणजे डॉक्टर आडकर. 100% माझा फोन करायचा, तुम्हाला कितीही मार्क पडू दे, कसलेही मार्क पडू दे, 720 मार्क पडू दे, नाहीतर 2 मार्क पडू दे, नीटला तुम्हाला 100% करिअरच्या वाटामध्ये मी मार्गदर्शन करतो आणि 100% तुम्हाला फार्मासिस्ट पासून फिजिओथेरपी, MBBS, BMS, BHMS, BDS, MBBS झाल्यानंतर MS, MD, MS, FCPS, CPS, DNB ह्या सगळ्यांचा करिअरचा वाटा आपल्याकडे 100% अवेलेबल आहे. एक तर पहिला मुलगा श्रीमंत पाहिजे अभ्यासाला, नाहीतर त्याला बाप श्रीमंत पाहिजे पैसे. हे सगळं शक्य आहे. 100% इथून मुलगी उचलली आणि तिकडे सगळे MBBS ऍडमिशन निघून देणार, 100% एलिजिबल मुलं. आज अशी एक परिस्थिती आहे, अशा आपण परिस्थितीमध्ये आहोत. आपल्याकडे आजच्या नीटला एक्झामला मार्क कमी पडले म्हणजे आपण सगळंच विश्व हरलोय असं म्हणायचं कारण नाही. तुम्हाला 147 मार्क जरी पडले तरी सुद्धा मॅनेजमेंटला मी ऍडमिशन करून देतो. सगळ्यांचे कमीत कमी 20 ते 25 लाख तुम्ही 100% वाचून द्या आणि तुम्हाला ऍडमिशन देतो. पहिलं वाक्य बघा, तुम्ही सगळे हसलेले. एक तर बुद्धीनं श्रीमंत तुमचा मुलगा पाल्य असला पाहिजे नीटच्या स्कोर मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी. आणि जर नीटचा स्कोर जर कमी मिळाला तर पैशाला श्रीमंत त्याचा वळी नसतो. हे 16 असेल
आणि नीटमध्ये स्कोअर जर इलिजिबल मध्ये आला तर 100% आपण सगळे जणांचं टार्गेट MBBS पूर्ण झालं म्हणून सांगतो. बरोबर. मग पहिला मुद्दा काय आहे की आपल्याला मग थोडंसं एक आढावा सांगतो की बघा इकडेपर्यंत आता अभ्यास आहे, अभ्यास आपण काही केलंच नाही आणि प्रत्येक वेळेस आपण नीटला सामोरं जातो, रिझल्ट येतो, रिझल्ट आल्यानंतर प्रत्येक वेळेस पालक ही नवीनच असतं. ही एक प्रोसेस आहे, म्हणजे एक प्रक्रिया आहे. चांगली 6 महिने 3 ते 4 महिने चालते. MBBS पासूनची D.Pharm पर्यंत किंवा PhD पर्यंत सगळी प्रोसेस आहे 3 ते 4 महिने चालते. मग त्याच्यामध्ये एम्स आहे, 15% कोटा आहे ऑल इंडिया, परत 85% गव्हर्नमेंट आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. मग त्याच्यामध्ये आधी मध्ये तर इथं हे होतं जे थोडं यावर्षी बंद झाले, म्हणजे आपण रिजन वाईज म्हणजे 30-70 होता तो पण बंद झाला आहे समजा, तो बंद झाला समजा. पण सगळीकडे बघायला गेलं तर त्याच्यामध्ये मार्क्स वगैरे हे. आता समजा आपण बाहेर आपल्याला आन्सर कीज मिळतात, आपल्या टीचरला सांगितलेलं असतात, मोठ्या मोठ्या संस्था आहेत ते आन्सर की करतात, त्यांच्या काही जणांच्या 90% केले असतात, काही जणांच्या 98% केले असतात. त्यानुसार आपण मार्क्सचा स्कोअर घेऊन आपल्याला कागदावर भरून टाकायचा, आपल्या नावावरती कपड्यावर लिहून टाकायचं. समजा की मला 470 मार्क पडले, बरोबर. मग 470 मार्क पडले आणि मला MBBSला कुठंच मिळालं नाही म्हणजे माझं आयुष्य बाद झालं, काही उपयोग नाही असं 100% नाही. एखादा D.Pharm ज्या मुलाला 35% मार्क आहे आणि एखादा एम्स मध्ये दिल्ली सारख्या ठिकाणी MBBS MSc MCBS करून इथं आलाय त्याच्यापेक्षा जास्त कमवू शकतो. पैसे बी तर कमवायचेच आहेत, माणूस पण बनायचे बरं का. म्हणजे आपलं टार्गेट काय आहे की एज्युकेशन मध्ये कुठंतरी सेटल व्हायचं. बघा सगळ्यांनी ही बिल्डिंग बांधताना जर ठरवलं की मी पायात नाही बसणार, म्हणजे कळसरच आहे, कोणच असं मोठं होईल पायात छोट पायात नाही बसणार, मी पायात बसून माझ्यासाठी ओझं सोडून मी कळसवत जाऊन असेल. सगळ्यांनी जर कळसवत जाऊन बसेल म्हणजे तर काय किरकोळच असा एवढा मोठा भले व्यक्त होईल आणि पायात कोणा रडला छोटा, मग ती बिल्डिंग राहील. आपल्याला कोणतीही झीप मिळेल, आपल्याला जे मार्क्स मिळणार त्याचं पहिल्यांदा स्वागत करायचं. जे काय स्कोर मिळेल तो माझा स्वतःचा आहे. मी प्रामाणिकपणे 2 वर्ष प्रयत्न केला, माझी बुद्धीला 10वीला 95% 98% मार्क पडले आणि मला आता मार्क कमीच पडले, ते द्या सोडून त्याचं काही उपयोग नाही. आज माझ्याकडे जे आहे ना ते माझे. काल माझ्याकडे 1 लाख रुपये होते, माझे आज किती 100 रुपये, माझ्याकडे 100 रुपये. जो स्कोर आपल्याला त्याचं स्वागत करा, पहिल्यांदा स्वागत करा, म्हणजे आपल्याला मिळालेले मार्क ठीक आहे. त्यानंतर एक 5-10 मिनिटं विचार करा. आपण रिपीटचा जर विचार करणार असाल तर तो विचार नीटची परीक्षा झाल्यानंतर 3 ते 4 दिवसात करा. आपण काय करतो माहिती का, नीटचा स्कोर होतो येतो, नंतर रिझल्ट लागतो, रिझल्ट मध्ये 350-400 मार्क पडतात, आपल्याला कुठंच नाही, इकडे तिकडे फॉर्म भरत बसतो, सगळे पैसे घालून बसतो, वडिलांकडे पैसे नसतात, आपल्याला गव्हर्नमेंट मिळत नाही, BMS पण मिळतात. 417ला BMS प्रायव्हेटचं बंद झालं, ह्या वर्षी जरा स्कोर जास्त नाही आहे. MBBS 582ला ओपनचं सांगतो, रिझर्वेशन 50 कमी असतं, OBC 20 कमी असतं आणि प्रायव्हेटचं सगळ्यात नवीन एक सिंधुदुर्गला MBBS कॉलेज झाले, तिकडे एक 515 पर्यंत आले, ते बी स्पॉट राऊंड. ही प्रोसेस कशी चालते, पहिल्यांदा ऑल इंडिया राऊंड असतो. थोडक्यात सांगतो, 15% आपण देशभर कुठं बी ऍडमिशन घेऊ शकतो, त्याचं मेरिट हाय जातं. हा विचार कोणी करायचा, त्याच्यामध्ये MCC एक असतं, म्हणजे ते डीम्ड आणि एम्स कॉलेजेस असतात. डीम्ड म्हणजे काय की खूप स्टँडर्ड युनिव्हर्सिटीज आणि श्रीमंत युनिव्हर्सिटीज की ज्या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षण मिळतं त्याचे पैसे मोजावे लागतात. डीम्ड युनिव्हर्सिटीची सगळ्यात कमी फी लेडीजसाठी असणार सिम्बियोसिस कॉलेज आहे, तिथं 10 लाख रुपये आहे आणि जास्तीत जास्त असणारं DY पाटील नेरूळचं MBBS कॉलेज आहे, तिकडे दरवर्षी 25,75,000 आहे पर इयर. म्हणजे बघा आपल्याला डीमच्या युनिव्हर्सिटीमध्ये दरम्यान वेगवेगळ्या 14.5 एका कॉलेजची फीज आहे, एक 20 लाख रुपये एका कॉलेजची फी आहे, 18 लाख आहे, 19-22 आणि दरम्यान 25च्या रेंज. DY पाटीलचे 3 डीम्ड कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे. भारतीय विद्यापीठाचे 2 आहेत, एक सांगलीला आहे, एक सोलापूरला आहे, पुण्याला आहे. MGMचे 2 आहेत, महात्मा गांधी मिशन कमल किशोर कदम यांचं, एक औरंगाबादला आहे, दुसरं कामोठी मुंबईला आहे. नंतर डीम्ड युनिव्हर्सिटीचा आणखी एक किम्स म्हणून आहे, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडमध्ये आहे. नंतर दत्ता मेघेचे 2 आहेत, लातूर
औरंगाबादला एक आहे, सॉरी नागपूरला एक आहे आणि वर्ध्याला एक आहे. आणि लोणीचं एक कॉलेज आहे पिम्समध्ये, त्याला प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सगळ्यात कमी फी आणि खूप चांगलं कॉलेज असणारी, 14.5 लाख फीस असणारी. असे एकूण 12 कॉलेजेस डीम्ड आहेत. आपण ज्या राज्यात जन्म घेतला, ते खूप छान राज्य आहे, भारत देशातलं खूप छान राज्य आहे की ज्या ठिकाणी मेडिकल एमबीबीएसच्या सीट्स खूप साऱ्या जास्त आहेत. पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेजचं मेरिट गेल्या वर्षी 582 पर्यंत आलं. सगळ्यात कमी नंदुरबारचं लागतं, गोंदिया लागतं, नंतर ते सगळं वरती सगळ्यात हायेस्टला KM मुंबई लागतं, नंतर नायर लागतं, नंतर JJ लागतं, नंतर HBT लागतं, परत ते सगळं परत BG वगैरे वगैरे सगळे गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेजेस, मुस्लिम मायनॉरिटीचं एक आणि बाकीचे 15 कॉलेजेस आहेत. ह्याच्यामधलं सगळ्यात खाली मेरिट आलेलं गेल्या वर्षीचं 515, पहिलं मेरिट 527ला बंद झालं. बघा आपण कुठं आहे. आपण सगळ्यांनी टार्गेट ठरवलं होतं. मी MBBSला ऍडमिशन घेतली. जर समजा गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन घेतलं तर दरम्यान 70 ते 1 लाखाच्या आसपास फीज आहे. जर कॅटेगरी असेल तर OBC असेल तर 50% माफ आहे, आणि जर समजा MP SC ST असेल तर 90% माफ. प्रायव्हेटला पण तेच आहे, गव्हर्नमेंटला पण तेच आहे. डीमला काहीही माफी नाही, डीमला संपूर्ण फी भरावी लागते. हे जसं MBBSचं आहे तसंच BMSचं सुद्धा आहे. समजा एम्स मध्ये मिळालं तर 100% फ्री आहे, आणि ऑल इंडिया जगभरामध्ये आपण जर समजा कोणते डॉक्टर्स दाखवायला जातो समोर उठून तर हे एम्सचे डॉक्टर्स आमचे आहेत, म्हणूनच देश आपल्याला दाखवत असतो. त्यामुळं एम्सचे कॉलेज 19 आहेत. हे सगळे एम्सचं मेरिट दरम्यान 655ला बंद होत आहे यावर्षी. कट ऑफ मध्ये सगळ्यात 545 645 पर्यंत नागपूरला ते 3 वर्षापूर्वी चालू झालेलं कॉलेज आहे एम्सला, तिकडे मिळते. एम्समध्ये ऍडमिशन घेणं हे पहिलं टार्गेट आपलं असलं पाहिजे. त्यानंतरचं दुसरं टार्गेट गव्हर्नमेंटमध्ये KEM, नायर, ह्या सगळ्या गोष्टी. मुंबईचे 4-5 कॉलेजेस, पुण्याचे कॉलेज AFMSCA म्हणून आहे, परत जिपमर म्हणून आहे. म्हणजे ह्या सगळ्या स्टँडर्ड युनिव्हर्सिटीच्या गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी आपल्याला दरम्यान 580, गेल्या वर्षीचा स्कोर सांगतो, 580चा स्कोर असला पाहिजे, त्याच्यावरच जायचं जर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर. त्याच्या खाली 520 पर्यंत ह्या वर्षी 520 पर्यंत, हे खरं ह्याच वर्षी झाले. गेल्या वर्षी वगैरे तो कट ऑफ होता तो कमी होता, म्हणजे 487 प्रायव्हेट चालला होता आणि गव्हर्नमेंटचा 530 होता, तो 50 पुढे गेला. म्हणजे आता आपण 30 झालेच. आणखी तुम्हाला तुमच्यासाठी एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो. एक्झाम फार लांबत गेली. आता तुम्ही सगळेजण नीट आताच फेस करणार ना, म्हणजे मला वाटतं